विनम्र अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आयोजित ही जे आपलं साहित्य संमेलन आहे, खरोखर मला वाटतं साहित्यिक मंडळी ज्यावेळेस संविधानासारख्या महत्त्वाच्या विषयाच्या प्रती अनुकंपा दाखवतात, तर ही आपल्या सर्व समाजासाठी फार महत्त्वाची गोष्ट असते। कदाचित जे साहित्य संमेलनं होत असतील, मराठी भाषेचे असतील, इतर भाषांचे असतील, तर त्यामध्ये संविधानावर काही परिचर्चा घडतात का, हा मला बऱ्याचदा प्रश्न पडलेला असतो। परंतु मागच्या पहिल्या आपल्या संमेलनापासून आपण संविधानावर परिचर्चा परिसंवाद आयोजित करत असता, त्याबद्दल प्रथमतः मी आयोजकांचं अभिनंदन करू इच्छितो आणि आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो। आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष माननीय लक्ष्मण माने साहेब, परिसंवादाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे साहेब, माझ्यासोबत सहभागी सर्व मान्यवर वक्ते आणि ह्या सभेमध्ये उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर, मुलाटे सर, डॉक्टर लुलेकर सर, राहुल मस्के सर, माझे मित्र BK मागरे सर आणि सोनकांबळे सर आणि सर्व मित्रमंडळी, आपण संविधानाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करतच असतो। पण आज संविधानावर बोलण्याची आपल्याला काय गरज पडली, संविधानाच्या अनुषंगाने आपल्याला एवढ्या गंभीरपणे काय चर्चा करण्याची गरज पडली, तर ह्याचे उत्तर आपल्या आजच्या परिस्थितीमध्ये आहेत असं मला वाटतंय। आज भारतीय संविधान धोक्यात, किती खरे किती खोटे हा आयोजकांनी विषयामध्ये प्रश्न निर्माण केलेला आहे आणि एका वक्त्याने याचं उत्तरसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। माझ्या या वक्तव्यामध्ये मी साधारणतः 3-4 बाबीवर बोलण्याचं ठरवलेलं आहे, ज्यामध्ये भारतीय संविधान धोक्यात म्हणजे नेमकं काय धोक्यात यावर पहिल्यांदा मी बोलेन। काही भाग माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्यासमोर सादर केलेला आहेच। त्यासोबतच संविधान कधी व कशामुळे धोक्यात येतात ह्या प्रश्नावर आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल आणि त्यासोबतच संविधान धोक्यात आणणारे कोणत्या बाबी आहेत, कोणते आव्हानं आपल्या संविधानासमोर आज टेपलेली आहेत आणि त्यानंतर मग संविधान धोक्याबाहेर कोण व कसे काढतील ह्या काही अपेक्षा मी व्यक्त आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न करणार आहे। नेमका आपल्या विषयाला सुरू करत असताना आयोजकांनी मला वाटतं फार चातुर्याने विषय हा आमच्यासमोर प्रश्न मांडलेला आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी आमच्याकडून अपेक्षित जे आहे तेही आपल्या सर्वांना माहिती आहे। आम्ही कोर्टामध्ये लीडिंग क्वेश्चन्स असं म्हणत असतो, जे ॲक्च्युली विटनेसला किंवा साक्षीदाराला विचारण्याची परवानगी नसते, त्याचं उत्तर तुम्ही त्याला सजेस्ट करता जे आपल्याला हवं असतं। आयोजकाने जे प्रश्न निर्माण केला आहे की भारतीय संविधान धोक्यात, किती खरं किती खोटं, म्हणजे हे मान्य करून चालू आपण की भारतीय संविधान धोक्यात आहे। प्रश्न एवढाच आहे की ते किती धोक्यात आहे आणि ते खरं किती आहे आणि किती खोटं आहे। मला वाटतं दुसऱ्या ऑप्शनकडे आपल्याला कदाचित जाण्याची गरजच पडणार नाही, कारण ह्या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व विचारवंत साहित्यिक मंडळी ज्यांनी संविधानाच्या अनुषंगाने अनेक चळवळी उभ्या केल्या, त्या चालवल्या, त्या यशस्वी केल्या आणि त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडणं की भारतीय संविधान किती धोक्यात किंवा भारतीय संविधान धोक्यात किती खरं आणि किती खोटं या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण येत असताना नेमकं भारतीय संविधान धोक्यात म्हणजे काय धोक्यात आहे हा प्रश्न पहिल्यांदा चर्चेला येणं गरजेचं आहे। संविधानाच्या परिचर्चेविषयी, संविधानाच्या विविध व्याख्यांविषयी अगोदरच्या वक्त्यांनी आपल्यासमोर चांगले विचार मांडले, पण आपल्या संविधानाच्या अनुषंगाने नेमके आपल्याला अशा कोणत्या बाबीविषयी जास्त अनुकंपा असते, कोणत्या बाबीविषयी आपण जास्त गांभीर्याने चर्चा करत असतो, मंथन करत असतो, जेणेकरून मग आम्हाला हा प्रश्न पडतो। त्याचं कारण हेही आहे की ह्यामध्ये मी असं मांडणाऱ्यापैकी आता मला वाटतं असायला पाहिजे, आपणही त्याला दुजोरा द्याल की आम्ही ह्यामध्ये बसलेले बहुसंख्य लोक हे संविधानाचे लाभार्थी आहोत।
आणि जर संविधान नसतं तर आमचं काय झालं असतं, सरांनी अगोदरच तो प्रश्न आपल्यासमोर मांडला आहे. आणि म्हणून हा संविधानाचा विषय केवळ राजकीय राहत नाही, केवळ साहित्यिक राहत नाही, तर तो आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणून आम्हाला त्या विषयाच्या मध्ये जावं लागतं आणि मग संविधान धोक्यात किती खरं किती खोटं या प्रश्नाची उकल आम्हाला करावी लागते. संविधान धोक्यात म्हणजे काय धोक्यात, तर आपल्या संविधानाचे जे मूलाधार आहेत नेमका, आणि हे मूलाधार कोणते असतील आपल्या संविधानाचे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची जी जडणघडण केली, आपल्या संविधानामध्ये 395 अनुच्छेद, 12 परिशिष्ट, 22 भाग, फार मोठा अशा प्रकारचा संविधानाचा हा भाग आहे. पण त्याचा परिपाक म्हणजे आपल्या संविधानाचं प्रास्ताविक आहे. आणि ह्या प्रास्ताविकेमध्ये मग आपल्या संविधानामध्ये काय गोष्टी आहेत आणि नेमक्या कोणत्या धोक्यात आल्या असतील त्याची जाणीव आपल्याला होईल. आपल्या सर्वांना त्या माहिती आहे, परंतु उजळणी होण्यासाठी त्या बाबी आपल्या समोर मांडणं मी पहिल्यांदा क्रमप्राप्त मानतो. आपल्या संविधानामध्ये जर डोकावलं आपण तर सुरुवातच आम्ही केली की आम्ही भारतीय लोक म्हणजे भारतीय लोकांनी स्वतःसाठी स्वतःप्रत केलेला हा एकमेव अशा प्रकारचा राजकीय दस्तावेज आहे की ज्या योग्य आपण आपला देश चालू इच्छित आहोत. मग नेमकं आपल्या संविधानामध्ये अशा कोणत्या बाबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या आहेत आणि त्यावर तरतुदी केलेल्या आहेत, तर त्यानंतर आम्ही असं म्हणालो आहोत की आपण भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा घडवण्याचा संकल्प करत आहोत. आणि मग आम्हाला संविधान धोक्यात आहे तर त्यामध्ये काय आमचं नियोजित किंवा परिकल्पित किंवा संविधान निर्मात्यांनी जे स्वप्न बघितलं होतं की हा भारत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य राहील, तर ही संकल्पना धोक्यात आलेली आहे. त्या प्रत्येक आपल्या संवैधानिक मूल्यावर आम्हाला विचार करावा लागेल आणि आम्हाला त्याची टेस्ट घ्यावी लागेल की काय आपल्या भारतीय संविधानामधील सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे, काय आमच्या संविधानामधील जे दुसरी महत्त्वाची मूल्य आहेत ज्याला आम्ही सार्वभौमच्या नंतर समाजवादी अशा प्रकारचा असलेला भारत, धर्मनिरपेक्ष भारताचं आमचं स्वप्न धोक्यात आलेलं आहे का. त्यासोबतच आमच्या या पुस्तकामध्ये जे सर्व आलेले आहेत ह्या गोष्टी, लोकशाही आणि गणराज्य ह्या संकल्पना धोक्यात आलेल्या आहेत, ह्याच्याकडे आम्हाला जरा उघड्या डोळ्यानं साहित्यिकांना बघावं लागतं. मला वाटतं कायद्याच्या क्षेत्रामधून जी मंडळी अभ्यास करत असतील, परंतु साहित्य क्षेत्रामध्ये आपले योगदान देणारी मंडळी जेव्हा ह्या प्रश्नाकडे बघते की आमचं संविधान किती धोक्यात आहे, तर ती ह्या देशामधील एक डोळसपणाचं लक्षण आहे, या समाजाचं एक डोळसपणाचं लक्षण आहे असं मी मानतो. आपल्या संविधान निर्मात्यांनी 3 बाबी ह्या आपल्याला प्राप्त करून देण्याचं अभिवचन दिलेलं आहे आणि ज्यामध्ये खास करून न्याय, स्वातंत्र्य आणि समता हे आहेत. तर 3 प्रकारचा न्याय आपल्याला दिलेला आहे, ज्यामध्ये सामाजिक न्याय असेल, आर्थिक न्याय असेल, राजकीय न्याय असेल. त्यासोबतच आम्हाला काही स्वातंत्र्य देण्यात आलेली आहे. ती स्वातंत्र्यामध्ये विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, विश्वासाचं स्वातंत्र्य आहे, श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे, उपासनेचं स्वातंत्र्य आहे आणि त्यासोबतच दर्जा व संधीची समानता आमच्या संविधानामध्ये आहे. तर त्यासोबतच एक बाब अशी आहे की ज्याचं अभिवचन आपलं देतं संविधान किंवा त्याचं आश्वासन देतं आणि ती आहे बंधुता. तर अशा प्रकारची बंधुता आपल्याला पाहिजे की सर्व लोकांमध्ये एक आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता ह्याचे आश्वासन देणारी बंधुता. म्हणजे ह्या बाबी 4 न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. त्यासोबतच भारताचं स्वप्न, आपलं भारताला भविष्यामध्ये जे घडवण्याचं संविधान निर्मात्यांचं स्वप्न होतं सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. तर आम्हाला आज साहित्यिकांना, समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्याचा विचार करावा लागतोय की काय संविधान धोक्यात म्हणजे ह्या बाबी धोक्यात आहेत का. आणि मग त्याची उकल करत असताना काही संशोधन मागच्या काही दिवसामध्ये करता आलं आणि त्या निमित्त पुन्हा एकदा संविधानाच्या आजच्या धोक्यावर अभ्यास करताना जाता आलं. त्याबद्दल सुद्धा मी संयोजकांचे आभार मानले पाहिजेत की पुन्हा आम्हाला ते त्या विषयामध्ये
त्या प्रश्नावर लढतात आणि त्याची उकल करण्यासाठी कोणते मार्ग आहेत का याच्यावर सुद्धा विचार करण्यासाठी भाग पाडतात. ही फार महत्त्वाची गोष्ट, लोकशाहीसाठी फार महत्त्वाची ही बाब असते. आणि मग जेव्हा आपण हा विचार करूया की नेमकं संविधान कधी आणि कशामुळे धोक्यात येतात, तर आज जी परिस्थिती आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या शहरामध्ये आणि आपण जिथं राहतो तिथपर्यंत जी उद्भवलेली आहे, कदाचित त्यामधूनच हा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. आपल्या ह्या संमेलनाच्या मान्य अध्यक्षांनी, माननीय लक्ष्मण माने साहेबांनी आपल्या तडाखेबाज भाषणामध्ये अनेक गोष्टी त्याच्यावर निश्चितच उल्लेख केलेला आहे आणि त्याचं एक फायनल जजमेंट देऊन टाकलेलं आहे. ॲक्च्युली एकदा जजमेंट दिल्यानंतर पुन्हा त्याच्यावर रायटिंगची काही गरज नसते आणि माने साहेबांनी त्या सर्व बाबी आपल्यासमोरच उकलून टाकलेल्या आहेत. आणि मग ते नेमके धोक्याचे ठिकाणं कोणती आहेत, कशा कशावर बाधा झाली म्हणजे आपलं संविधान धोक्यात येऊ शकेल, तर त्या पहिल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आमच्या आहेत, एक तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. आजच्या परिस्थितीमध्ये आमचा भारत हा सार्वभौम भारत आहे का, असा आम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारावा लागेल. आणि मग या सार्वभौमत्वावर काही आजची आव्हानं येऊन ठेपलेली आहेत का, की जेणेकरून आमची जी सर्व शासन प्रशासन व्यवस्था जी चालत आहे आणि त्यामधून मग आमच्या सार्वभौमत्वाचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत का. आम्ही संविधानाच्या अभ्यासक थेरॉटिकली अभ्यास करत असताना पहिल्यांदा मागच्या 30-40 वर्षामध्ये जो अभ्यास करायचो त्यावेळेस आम्ही असं मानायचो की आमच्या संविधानावर LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, ज्याला तुम्ही खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण ह्याची आव्हानं आलेली आहेत असं मानत होतो. आणि त्यामुळं मग आमचं जे सार्वभौमत्व, हा देश सार्वभौम घडण्याचं जे स्वप्न होतं, आता नेमकं सार्वभौम घडणे म्हणजे काय, तर हा देश ज्यावेळेस कोणत्याही बाह्य शक्तीच्या अधीन राहणार नाही आणि स्वतंत्रपणे आमचा देश आम्ही ज्यावेळेस चालू, तर तशा प्रकारचा देश आम्हाला घडवायचा होता. कोणाच्याही मांडलिकत्व स्वीकारणारा नसणारा, कोणाच्याही निर्देश न पाळणारा, परंतु जे 1990च्या नंतर जागतिकीकरणाची वारे आले आणि त्यामुळं मग आमच्या ह्या सार्वभौमत्वावर आव्हानं निर्माण झाली. परंतु आज परिस्थिती अशी आहे आणि आजच्या या परिस्थितीमध्ये फार गांभीर्यानं जर आपल्याला विचार करायचं काम पडलं, तर नेमके मग ह्या आपल्या सार्वभौमत्वावर जे नवीन प्रश्न आलेले आहेत, जे नवीन आव्हानं येऊ गाठलेली आहेत आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर सुद्धा आम्हाला आज विचार करणं क्रमप्राप्त होत आहे. मग नेमक्या ह्या कोणत्या बाबी असतील, नेमक्या ह्या सर्वच संवैधानिक मूल्यावर आघात करणाऱ्या ज्या बाबी असतील त्या बाबीचा मी काही दिवसांमध्ये आपलं निमंत्रण मिळाल्याच्या नंतर काही विचार करत होतो आणि मग काही साहित्यिक भाषेमध्ये त्याची परिभाषा करता येतील का. कायद्याची भाषा आम्ही ती वापरत असतो, परंतु साहित्यिक भाषेमध्ये करत असताना मी असं आज या कन्क्लुजनवर येऊन पोहोचलेलो होतो की आपल्या संविधानाला धोक्यात आणणारे 5 मकार आहेत. आपण नकार ऐकत असता, पण मी आज अशी मांडणी करायचं ठरवलं होतं की ते 5 मकार आहेत जे म पासून सुरुवात होतात. आणि त्यामधला पहिला मकार आहे मनू, दुसरा मठ, तिसरा मनी, चौथा मीडिया आणि 5 मत. म्हणजे हे मनू, मठ, मनी, मीडिया आणि मत ह्या ज्या काही बाबी आज आमच्या समोर प्रश्न घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत, त्याच्या अनुषंगाने जे प्रश्न आहेत त्यामुळं आमचं संविधानामधील नीतिमूल्ये हे धोक्यात येऊ पाहत आहेत. त्यावर धोक्याचं एक सावट आलेलं आहे असं मला वाटतं. आणि मग त्यामुळं आमचं संविधान हे धोक्यात येतंय की काय आणि मग त्या संविधानाचं पुढे काय होईल, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 25 नोव्हेंबर 1949 रोजीचा पडलेला प्रश्न पुन्हा आमच्या साहित्यिकांना पडतो आणि त्याची उत्तरं आम्ही शोधतो. तर नेमकं मग ह्या बाबीची उकल पण आपल्या समोर झाली पाहिजेत. नेमका मनू कशा प्रकारे आपल्या संविधानासमोर एक आव्हान म्हणून उभा आहे आणि आमचं संविधान धोक्यात आणू इच्छित आहे, तर पहिल्या लक्ष्मण माने साहेबांच्या वक्तव्यामध्ये मला वाटतं त्याचं उत्तर आपल्याला नक्की मिळालेलं आहे. म्हणजे जी धर्मव्यवस्था आम्हाला गुलाम करणारी, आम्हाला स्पृश्य अस्पृश्य आणि सर्व भेदनीतीमधून नेणारे आमचे अधिकार नाकारणारी व्यवस्था आणि मग ती सर्व व्यवस्था आमच्या राजकारणामधून पुन्हा प्रस्तुती काय, हे एक आव्हान फार मोठं आजच्या परिस्थितीमध्ये असं मला वाटतं. म्हणू म्हणजे केवळ हिंदू मधला म्हणू आहे असं मी म्हणत नाही. ज्या कोणत्या फंडामेंटलिस्ट धार्मिक गोष्टी असतील ह्या देशामध्ये आज मला वाटतं मागच्या
ज्यावेळेस आम्ही आज संविधान आणि आजचं पर्यावरण ह्याचा विषय मागच्या आपण परिसंवादामध्ये पहिल्या साहित्य संमेलनामध्ये घेतला होता आणि त्यावेळेस सुद्धा हे प्रश्न निर्माण आपले झालेले होते की ह्या देशाला एक धर्माधिष्ठित देश निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन काही राजकीय पक्ष पुढे आलेले आहेत. काही पक्ष ह्या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करू इच्छितात, तर काही संघटना आणि काही विचारधारा ह्या देशाला इस्लामिक राष्ट्र करून निर्माण करण्याचे चंग बांधून आहेत. मग मला असं वाटतं की मनो हा साऱ्याच धर्मामध्ये असतो, जो मूलतत्ववादी असतो, जो तुमचे स्वातंत्र्य नाकारतो, जो तुमच्या समानता नाकारतो, जो तुम्हाला न्याय नाकारतो, जो तुमच्यामध्ये बंधुता नाकारतो, तिथे मनो असतो. केवळ हिंदूमध्येच मनो आहे असं नाही, तर तो एक मनूची जी संकल्पना आहे, प्रत्येक धर्माचा जो आपल्या राजकारणामध्ये आलेला जो काही प्रभाव आहे, म्हणजे ज्याला आपण राजकारणाचं धर्मीकरण किंवा धर्माचं राजकीकरण म्हणा, परंतु धर्माचा प्रभाव जो वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे जो मनू डोका होत आहे, त्यामुळं मला वाटतं आपलं संविधान आज धोक्यात येण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट आहे मठ. मठ म्हणजे केवळ एखाद्या विशिष्ट धर्माचं असलेलं धार्मिक स्थळ नाही आहे, तर जिथे जिथे धर्माची व्यवस्था चालल्या जाते आणि जिथे जिथे आमच्यावर ते धार्मिक मुद्दे लादल्या जातात आणि आमचे एक सत्सत्विवेक बुद्धीचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावर आघात करून आम्हाला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी जे काही सर्व दारं उघडे असतात त्याच्यावर बंधनं आणणारी व्यवस्था म्हणजे साधारणतः एक धर्म चालणारी व्यवस्था असते. जिथे तो चालतो त्याला मठ मी असं म्हणतो. ते सर्व धर्मामध्ये असतील. केवळ मठ एका विशिष्ट धर्माची संकल्पना नाही, एखाद्या विशिष्ट धर्माचंच ते क्षेत्र नाही, पण तिथून चालणारे जे काही एक लिडरशिप आज आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. मला वाटतं याचं सारं फार विश्लेषण करण्याची आज गरज नाही आहे, कारण दिल्लीपासून तर औरंगाबादपर्यंत आम्ही मागच्या अनेक रिसेंटली म्हणजे मागच्या अलीकडच्या काही वर्षाचा जर लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला तर हे धर्म चालवणारी जी मंडळी आहे, ॲक्च्युली ज्यांनी मठामध्ये राहण्याची गरज आहे, ते आता राजकारणामध्ये विकसित आहेत आणि त्यांच्यामुळे या देशामध्ये आता पुन्हा भारताच्या संविधानामध्ये काय काय अमेंडमेंट आल्या पाहिजेत आणि कशासाठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे, कशा प्रकारे हा देश एखाद्या विशिष्ट धर्माचा देश होईल, कशा प्रकारे या देशाला एखाद्या विशिष्ट धर्माचं अधिष्ठान लागेल आणि मग संविधानामध्ये हा बदल कसा घडवायचा, त्याच्यासाठी मोठमोठाले मेळावे आणि सत्संग होत आहेत. ही एक फार मोठी आव्हानात्मक स्थिती मला वाटतं आजच्या या संविधानाच्या अनुषंगाने निर्माण झालेली आहे. म्हणजे जिथे खरं पाहिलं तर हा फार मोठा संघर्ष मागच्या काही हजारो वर्षापासूनचा होता. राज्यव्यवस्था विरुद्ध